पूर्वी ज्योतिबाचं दर्शन घेऊन ज्योतिबाचा डोंगररांग खाली उतरत असताना निसर्गरम्य वातावरण पाहून सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही। हे बघा, आपले सहकारी पाठीमागे गव्हाणे साहेब, बोदले साहेब सेल्फी काढत आहेत। त्यांनी सेल्फीचा आनंद घेतलेला आहे। तसंच हे बघा, इकडं पन्हाळगडाचं डोंगररांग आहेत, हे इकडं ज्योतिबाचं देवस्थान आहे। असं आम्ही ह्या वरतून खाली असं उतरलेलं आहे। आता ह्या असा परतीचा प्रवास आहे। हे या बाजूला कोल्हापूरचं असं कोल्हापूर शहर वसलेलं आहे। बाजूलाच पंचगंगा नदी अशी हे करून वाहत आहे। या ठिकाणी डोंगररांगाची दरीचा असा परिसर आहे। या ठिकाणी थांबल्यानंतर हे सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही आणि विसावा घेतला 1-2 मिनिटाचा आणि सेल्फीचा आनंद घेतला। त्या ठिकाणी निंबाळे साहेबांना काय वाटलं आणि त्यांनी जो आम्हाला प्रवासात जे काय म्हणजे प्रवास झाल्यासारखाच वाटला नाही असं हे केलेलं आहे। त्यांच्या 2 भावना काय व्यक्त केल्या त्यांनी त्या आपण ऐकून घेऊ त्यांच्याकडून दिलखुलास आपल्या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये। पहिल्यांदा मी दिलखुलास वार्तापत्राचा आभार मानतो। त्याचं कारण त्यांनी 2 दिवस झाले आमच्या पाठीमागे आहेत। वेळोवेळी आमच्या अडचणी, आमची खुशाली, आमची स्नेही परममित्रापर्यंत पोहोचवत आहेत। त्याबद्दल वार्तांकन करणारे मुंडे साहेब यांचं मी आभार मानतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दक्खनचा राजा ज्योतिबा यांचं दर्शन होऊन विसाव्यासाठी आम्ही थांबलो आहे। ह्या ठिकाणून हलण्यासारखं मन वाटत नाही, परंतु एक महत्त्वाच्या ड्युटीला आल्यामुळं ड्युटीकडे सुद्धा लक्ष जातं आहे। तर हे निसर्गरम्य वातावरण आपल्या भागात नाही, पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे कोकण साईडला कोल्हापूर भागात असले निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतो। त्या नोकरीच्या निमित्तानं हे डोंगर कपाऱ्यातनं आम्ही मार्गक्रमण करत हे सर्व आनंद घेत आहोत। तर घेत असताना आम्हाला आता गडबड असताना सुद्धा मोह आवरलं नाही। काही आमचे सहकारी सेल्फी काढतात, आम्ही बघून निरीक्षण करतो, पाहणी करतो आणि वार्तांकन करणारे मुंडे साहेब हे फार सुंदर त्यांचं वार्तांकन करतात आणि आमच्याहीपेक्षा ते पुढं जाऊन त्यांनी इथं जे दृश्य दिसतंय ज्योतिबा म्हणा, इकडं पन्हाळगड म्हणा, हे सर्व आपल्या सहकार्यापर्यंत पोहोचवतात। म्हणून त्यांचा आभार मानतो। आणि ह्या पुढचं सुद्धा आम्ही पन्हाळगडावर जाण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी आपलं काय म्हणायचं त्याला सज्जा, पुन्हा धान्य गोदाम, राजा भोज, गंगोतेली यांचे इतिहास आम्ही पडताळणी करण्यासाठी, इतिहासाचं संशोधन करण्यासाठी आम्ही आता मार्गक्रमण करणार आहे। आणि तिथं पन्हाळगडाच्या पायथ्याला कोळीवाडा आहे, ते गंगोतेलीचं गाव आहे असं समजतंय। त्यांचं सुद्धा इतिहास आम्ही जाणून घेण्यासाठी आता ह्या पुढच्या वाटचालीस आम्ही रवाना होत आहोत। आणि ह्या पुढचं माहिती आपले वृत्तांकन बेधडकचे मुंडे साहेब मार्फत आम्ही देण्याचे तजवीज ठेवलेले आहे। पोलीस खात्याच्या शब्दामध्ये तजवीज शब्द वापरू। हे अशा प्रकारे होतं आपले निंबाळे साहेबांचं मनोगत। त्यांनी जे मनापासून दिलेलं हे मनोगत होतं, यात काही पदरचं किंवा असं मनाचं काही ते बोललेलं नाही। जे त्यांना वाटलं ते त्यांनी आपल्या समोर प्रकट केलेलं आहे किंवा हे केलेलं आहे। सेल्फीचा आनंद घेतलेला आहे। बघा, हे किती सुंदररित्या सेल्फी घेत आहेत। त्यांना आनंद आवरला नाही, ते सेल्फी घेत आहेत। परत आणखीन एक सांगावं असं वाटलं की हे जे काही आता असं दर्शन घडलं याच्याबद्दल असं काही जास्त म्हणजे असं काही वाटलं नाही की म्हणजे आम्ही प्रवास केलाच। आज नशिबात ज्योतिबा महाराजांचं जो म्हणजे लोकांना इथं येऊन कोल्हापूरमध्ये काही कामानिमित्त येतात, परंतु त्यांच्या नशिबात दर्शन होत नाही कधी। तसं आज आम्हाला योगायोग ड्युटीतून वेळ भेटला आणि दर्शन घेतलेलं आहे। हा एक योगायोगच म्हणायचा। आणि असंच आमचं दर्शन हो। आणखीन आता वन उपभोजनाचा हे घेणार आहोत आनंद। आता खाली या डोंगराच्या खाली उतरल्यानंतर थोड्याच अंतरावरती वन उपहाराचा आनंद घेणार आहोत दुपारच्या। आणि पुढील संशोधनासाठी आम्ही पन्हाळगडाकडे जाणार आहोत। तरी बेस्ट ऑफ लक, फाईन, 5-5 क्लिअर।